यांच्या नेतृत्वात ही मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। या चर्चेवेळी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहतील। शिंदे फडणवीसांशी शिष्टमंडळ हे चर्चा करणार अशी माहिती मिळते। या चर्चेतून योग्य तो तोडगा निघेल असंही आश्वासन हे गिरीश महाजन यांनी बोलताना दिलं। तर संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात बैठक पार पडणार आहे। लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहील आणि नेमकी काय चर्चा केली जाते, त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का आणि त्यानंतर लक्ष्मण हाके हे आपलं उपोषण स्थगित करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। अनेक नेत्यांनी येऊन त्यांची भेट घेतली, पाणी पिण्याची विनंती केली, त्यानंतर तरी त्यांनी हे आपलं उपोषण सुरूच ठेवलेलं होतं। आज सरकारचं शिष्टमंडळ आलं, त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आणि चर्चेनंतर योग्य तो तोडगा निघेल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं। त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारला आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आमचे सगळे वरिष्ठ नेते आज वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ जाईल। मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली, नेमकी काय चर्चा झाली, काय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे? शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचं आणि मागण्यावरती विचार करण्याचं आश्वासन दिलं। तुमचं एक शिष्टमंडळ तुम्ही पाठवणार आहात, त्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण असणार आहे, किती वाजता तुमची मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार आहे आणि काय चर्चा असणार आहे? माननीय भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, त्याचबरोबर आमचे पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, आमचे प्रकाशअण्णा शेंडगे असतील, ही सगळी मंडळी आणि अजून काही इथली लोकलची मंडळी, असं एक 10, 12, 13 लोकांचं शिष्टमंडळ जाऊ शकतं। जर सरकारनं जर आज निर्णय घेतला तर तुमचं काय काय असेल, पुढचं पाऊल काय असेल? सकारात्मक निर्णय घेतला तर उपोषण सोडू, नकारात्मक निर्णय असेल तर आमचं आंदोलन चालूच राहील। आश्वासन दिलंय का त्यांनी की मागण्या पूर्ण होणार? कार्यकर्ते कोण शिष्टमंडळात भुजबळ साहेब आणि प्रकाश शेंडगे यांची सुद्धा मागणी केलेली आहे, तर या शिष्टमंडळात जातील तेही जातील। मी नावं घेतलीत ना, विरोधी पक्षनेते जातील, पंकजाताई जातील, धनुभाऊ जातील, हे सगळी मंडळी जातील, मी नावं घेतलेली। चर्चेत आज शिष्टमंडळ पाठवण्यासंदर्भात चर्चा झाली आणि शिष्टमंडळ जाईल आणि आमचे जे मागण्याचं पत्रक घेऊन जाईल, त्याच्यावरती चर्चा करून उत्तर मिळाल्यानंतर आंदोलन थांबवू। तुम्ही कुठल्या नेत्यांची नावं दिलेली आहेत आणि नेमकं काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं? मी आमची संयोजन समिती निर्णय घेईल अजून, पण साधारणपणे भुजबळ साहेब, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब, पंकजाताई, धनुभाऊ, त्याचबरोबर जानकर साहेब, पडळकर साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे, ही सगळी मंडळी जातील आणि अजून इथली लोकलची सगळी मंडळी जातील। नेमकं तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण झालं, त्यामध्ये नेमकं काय झालं ते समोर आलं? नाही, मुख्यमंत्री ज्या ज्यावेळी फोनवरून संभाषण त्यांच्याशी झालंय, त्यावेळी मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही। प्रत्येक वेळी हेच उत्तर असतंय, पण मी 8 दिवस झालं भूमिका मांडतोय, त्याच्यावरती ते विचारच करायला तयार नाहीत। सर आता आपल्यासोबत दुसरे आंदोलक आहेत।